नमस्कार, मी तृप्ती। आज आपण बनवणार आहे मस्त कुरकुरीत तळणीचे धपाटे। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिली स्टेप वाटण तयार करण्यासाठी। वाटण तयार करण्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्या। आता हे साहित्य बारीक करून घेऊ। तर बघा, अशा प्रकारे जाडसर बारीक करून घेतलेला आहे। आता लगेचच दुसरी स्टेप, योग्य प्रमाणबद्ध कणिक मळण्यासाठी। तर परातीला 1 चमचा खायचे तेल लावते, म्हणजे परातीला पीठ चिटकणार नाही। तर आता मी 30 ते 35 धपाट्यांची कणिक मळणार आहे। त्यासाठी परातीमध्ये 3 कप मैदा, या ठिकाणी तुम्ही गव्हाचे पीठ घेतले तरीही चालेल। त्याचप्रमाणे अर्धा कप रवा आपल्याला धपाटे कुरकुरीत होण्यासाठी घालायचा आहे। तर 3 कप मैद्यासाठी अर्धा कप रवा पुरेसा आहे। पीठ झाले, आता मसाले घालू। तर तयार केलेले वाटण, 2 चमचे कच्चे तीळ, 1 चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालायचा, म्हणजे पिठाला चव छान येते। ओवा घातला, आता 1 चमचा मीठ। मसाले घालून झाले, आता यामध्ये कडकडीत अर्धी पळी तुपाचे किंवा तेलाचे मोहन घालायचे। सर्व साहित्य घालून झाले, आता मिक्स करून घेऊया। मिश्रण थंड झाले की हाताच्या मदतीने अशा प्रकारे चोळून घ्या, म्हणजे मिश्रण एकजीव होईल। त्याच्यानंतर लगेचच कणिक मळून घ्यायची। गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यायची। सुरुवातीला कणिक पातळच मळून घ्यायची, कारण अर्धा तास कणिक भिजल्यानंतर त्यामध्ये असणारा रवा फुलतो आणि कणिक घट्ट होते। तर बघा, अशा प्रकारे कणिक मळून झालेली आहे। आता अर्धा तास कणिक भिजण्यासाठी ठेवायची। तर मला कणिक मळण्यासाठी 1 कप पाणी लागलेले आहे। पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। तर बघा, अर्ध्या तासानंतर कणिक छान भिजलेले आहे। आता याची पातळ चपाती लाटून घ्यायची। थोडंसं पीठ लावून होता होईल तेवढी पातळ चपाती लाटायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे गोळे करून लाटले तरीही चालेल। चपाती लाटून झाली, आता वाटीच्या मदतीने पुरी काढून घेऊ। तर अशा प्रकारे बाकीचे पण धपाटे करून घेऊ। तर बघा, सर्व धपाटे लाटून झालेले आहेत। आता तळून घेऊ। मध्यम आचेवर धपाटे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे कुरकुरीत होतील। तर अशा प्रकारे आपल्याला एकाच वेळी 2 ते 3 धपाटे तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, आपली धपाटे मस्त झालेली आहेत। याचप्रमाणे आपण सर्व धपाटे तळून घेऊ। तर सर्व धपाटे तळून झालेले आहेत। मस्त खमंग असा वास सुटलेला आहे। एक धपाटे तुम्हाला कितपत कुरकुरीत होते ते दाखवते। मस्त झाले की नाही? तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।